खूप छान वाटतं जेव्हा आपलं बाळ स्वतःहून म्हणतं आई मला शाळेत जायचं. सकाळी अंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन शाळेत जायला निघाला. चिखल होता तर दादाला म्हणतो मला नेऊन सोडतो. घेऊन गेला. मग शाळेतून आला, खिचडी वगैरे घेऊन थोडीशी खाल्ली. नंतर त्याच्या मावशीसोबत चालला गेला. जेवणामध्ये आज मस्त वांग्याची भाजी, सोयाबीनची भाजी आणि चपाती असं होतं. लोणचं. मी जेवायला बसली, मला उशीर झाला होता. तोही जेवायला बसला, त्यानेही खाल्लं थोडंफार. आणि असं जेवते ना तो मला फार बरं वाटतं, नाही तर तो जेवतच नाही. आज मामाने जबरदस्ती लाडीगुडी लावून नेलं आणि कटिंग करून आणलं. त्यानंतर मला सांगत होता आई मामाने जबरदस्ती गाडीवर नेलं आणि माझी कटिंग करून आली. दिवसभर कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळं बाहेर कुठं जावं तर टी व्ही बघून असा टाईमपास करणं चालू होता, कारण की बाहेरचं जाता येत नाही, कंटिन्यू पाऊस होता. आणि इथं कोणी झोपलेलं, कोणी टी व्ही बघत, असे दिवस काढणं चालू होते. त्याच्यानंतर माझा अर्णव झोपला. तो काही झोपत नाही. दुसरं पिल्लू उठलं, पण हा झोपला आणि तो उठला. मग आईला म्हटलं त्याला घे थोडा वेळ. त्याला घेतलं. संध्याकाळी काही व्हिडिओ घेतला नाही. डायरेक्ट दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ. सकाळी वहिनीने मस्त बटाट्याची भाजी, चपाती आणि जवसं चटणी असं जेवण केलं मी. दुपारी खूप गरम होत होतं, आज काही पाऊस नव्हता. आणि मग बाहेर झोकी बांधली दोघांनाही, आणि दोघांनाही झोकी द्यायचं काम माझं होतं. आणि त्यांना दोघांना झोपू घातलं. हा उठला आणि याला जेली घेतली होती खायला, आणि तो काय ऐकतच नव्हता. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर आई थोडी बाहेर गेली होती आणि आई दिसली आणि लगेच धावत गेला. आई कुठे गेली होती म्हणून आईसोबतच आला. चला मग आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून जा. बाय.